लळिंग टोलनाक्यावर नवीन कंत्राटदाराची मनमानी, स्थानिक वाहनांची टोल सवलत बंद केल्याने संताप। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग टोल प्लाझा येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चक्क या नवीन कंत्राटदार नियुक्त केली आहे। या नवीन कंत्राटदाराने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून स्थानिक रहिवासी आणि जिल्हावासियांना मिळणारी टोलमधील पूर्ण व अंशत सूट अचानक बंद केली आहे। या निर्णयामुळे धुळे जिल्ह्यातील वाहन व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन आणि उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन संघर्ष समितीने याविरुद्ध आंदोलन करीत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सवलत पूर्ववत करण्याची मागणी केली आहे। यामध्ये टोल प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला आहे। नवीन कंत्राटदारामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता निवेदनात नमूद केल्यानुसार लळिंग टोल प्लाझावर गेली अनेक वर्षे स्थानिक वाहन व्यावसायिकांना टोलमध्ये सवलत मिळत होती। मात्र नवीन कंत्राटदार येताच ही सवलत मोडीत काढण्यात आली आहे। सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि पूर्वीप्रमाणेच टोल सवलत अबाधित ठेवावी अशी मागणी वाहन व्यावसायिकांनी केली आहे। तसेच प्रशासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्यास भविष्यात कोणताही संघर्ष किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी अपेक्षाही निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी जिल्हा ट्रक मालक असोसिएशन व उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन व संघर्ष समितीचे दिनेशचंद्र मोतीलाल शर्मा, हरीश भरत विभुते, साजिद शेख, रोहित गोसावी, अजिम शेख, प्रेमराज पाटील, जयंत एरनाळे, भूषण भडागे, मांगीलाल चौधरी, कमलेश खाडे आदी उपस्थित होते। आज या ठिकाणी आम्ही सर्व ट्रक व्यावसायिक आणि वाहन व्यावसायिक जे धुळे शहरवासी आहे, धुळे जिल्हावासी आहे, ते एकत्र आलो आहे। आज धुळे जिल्ह्यामध्ये किंवा धुळे शहराच्या चारही बाजूंनी 4 टोल नाके आता कार्यान्वित आहे। 17 वर्षापूर्वी पहिले धुळे लळिंग टोल नाका सुरू झाला आणि आज 4 टोल नाके सुरू आहे। येत्या काही काळामध्ये 5वा साक्री रोडचा टोल नाका सुरू होणार आहे। आतापर्यंत सुरुवातीचा जो पहिला टोल नाका होता त्याच्यामध्ये धुळेवासियांना, धुळे शहरवासियांना, धुळे जिल्हावासियांना टोलमधून अंशतः आणि जवळचे लगतचे जे गाव आहे त्यांना पूर्णतः सूट मिळत होती। परंतु आता 15 मे 2026 पासून हा बीओटी तत्वावरती असलेला धुळे लळिंग टोल नाका हा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या मार्फत NHAI कडे हस्तांतरित झालेला आहे आणि NHAI कडे हस्तांतरित झाल्यानंतर NHAI ने गेल्या 3 महिन्यामध्ये एक खासगी टोल संकलन करणारा ठेकेदार नियुक्त केला होता। तो असतानाही आम्हाला जी सूट पूर्वी मिळत होती ती सूट आतापर्यंत मिळत आली। परंतु 15/8/2026 पासून आता नवीन राजस्थान येथील रिद्धी सिद्धी म्हणून जे टोल ठेकेदार ते नियुक्त झाले, त्यांच्या मार्फत सह ठेकेदार धुळे निवासी सारांश भावसार यांची नियुक्ती झाली आहे आणि अचानक 15/8/26 नंतर कुठलीही पूर्वकल्पना न देता धुळे वासियांसाठी जी टोल सूट होती ती आता अचानक बंद करण्यात आली आहे। गेल्या 4-5 दिवसांमध्ये आम्ही ट्रक व्यवसायी संघटनेचे लोक टोल नाक्यावरती जाऊन विचारपूस करत आलो। त्या विचारपूस करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं की हा टोल नाका आता NHAI ऑप्शनवरती म्हणजे लिलाव तत्वावरती आम्हाला दिलेला आहे आणि लिलाव तत्व झाल्यानंतर आता त्यांनी आम्हाला लोकल सूट देण्यासाठी कुठलाही करार केलेला नाहीये। मग ज्या वेळेला आम्ही कराराचे पत्र मागितले त्या कराराच्या पत्रामध्ये एक कॉपी आम्हाला मिळाली। त्या कॉपीमध्ये त्यांनी काहीतरी बदल करून असं ठरवलं आहे की धुळ्यातील फक्त स्थानिक लोक जे आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्र परमिट आहे त्यांना अंशतः सूट देण्यात येईल। जे नॅशनल परमिट धारक आहे त्यांना सूट बिलकुल दिला जाणार नाही अशा प्रकारचा त्यांनी आता पवित्रा घेतला आहे। आमचा सर्वात मोठा सवाल हा आहे की धुळे जिल्ह्यामध्ये बेरोजगारी आणि अशिक्षितता असताना सर्वात जास्त वाहन व्यवसाय असून त्या वाहन व्यवसायावरती बरेच लोक निर्भर असताना 5ही बाजूंनी टोल ज्या वेळेला आम्ही द्यायचा आहे आणि त्यावेळेला त्या टोलमध्ये स्थानिक असल्याने, जिल्हावासी असल्याने आम्हाला आता सूट नाकारण्यात येणार आहे, तर ते आमच्यासाठी गैरवाजवी आहे, अन्यायपूर्वक आहे। म्हणून आम्ही या ठिकाणी आज जमलेलो आहे।